फुल लोकेशन वाटतंय फिल्मचं एखाद्या. भूक नाही म्हणत म्हणत एक संपवतोय आणि दुसरा पण संपवू शकतो. नाही, पाव सोबत येत असेल ना मिसळ, येत नाहीत का? खूप बरेच चिप्स पॅक करून घेऊन येत असेल. मला असं वाटतं की इथे प्रत्येक पदार्थ खाऊन बघायला पाहिजे, इतके भारी आहेत. नुसत्या राजगिऱ्याच्या पुऱ्या घ्यायच्या का श्रीखंडासोबत खाता येतील? काय बोलताय? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आपली महाराष्ट्र फूड टूर पुन्हा एकदा चालू झालेली आहे. खरं तर पावसामुळे ब्रेक घेतला होता, पण पाऊस काही ब्रेक घ्यायला तयार होईना, त्यामुळे असं वाटलं की पावसातच चालू करूयात. तर यावेळेस आपण आलेलो आहोत मुंबईतल्या गिरगावामध्ये. आता गिरगावामध्ये खूप सारे अस्सल मराठमोळे पदार्थ मिळणारे ऐतिहासिक स्पॉट आहेत. खरं तर हे सगळे स्पॉट बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतील. गिरगावकर तर वर्षानुवर्ष या स्पॉटला जात आहेत. पण मला असं वाटलं की महाराष्ट्र फूड टूर मध्ये जर आपण हे स्पॉट घेतले नाहीत तर आपली ही जी फूड टूर आहे ती इनकम्प्लीट राहील. आणि मुख्य म्हणजे मी इथे पहिल्यांदाच जाणार आहे, त्यामुळे खूप जास्त एक्साइटेड आहे, खूप जास्त भूक लागलेली आहे. लगेच खायला सुरुवात करूया. 1940 पासून आपलं आहे आणि माझ्या ग्रँडफादरनी स्टार्ट केलं. रामकृष्ण विष्णू टेंबे. विनय हे जे नाव आहे हे आमच्या घरात कोणाचंच नाहीये. हे कोणाला मोनोपॉली नको, माझ्या नावावर नाही. ओके, तर आपण आलोय गिरगावातलं विनय हेल्थ होम. तर नावातच हेल्थ होम आहे. हेल्दी काय आपण बघूयात, मिसळ खाऊयात आपण. तर इथे मेनू खूप छान आहे त्यांचा, म्हणजे मराठमोळा विनय, फराळी विनय, जैन विनय, दक्षिणमुखी विनय, असे खूप छान छान नावं त्यांनी दिलेली आहेत. टेस्टी विनय, थोडक्यात महत्वाचे, गरमागरम विनय, असं ते रसभरीत विनय, त्या बात आहे. विनय मिल्कशेक, विनय फालुदा, वा. आणि विनयचे शाकाहारी आईस्क्रीम व्हरायटीज पण हे एकदम क्रिएटिव्हिटी दाखवली त्यांनी मेनू कार्ड मध्ये. 1940 पासून पुणेरी मिसळ, साबुदाणा वडा, बटाटा वडा, कोथिंबीर वडी, पॅटीज. त्याच्यानंतर पेयमध्ये मँगो लस्सी. ज्यूस हे थोडं आम्ही लेट इंट्रोड्यूस केलं, पण मँगो लस्सी, लस्सी, फ्यूज असे पेय प्रकार आहेत आमच्याकडे. तर इथे बऱ्याच गोष्टी आहेत, पण इथली मिसळ खूप चांगली असं मी ऐकून आहे. तर आपण मिसळ त्यांना विचारत की काय स्पेशल आहे. पण इथे पुणेरी मिसळ पण आहे, पण आता गिरगावात येऊन पुणेरी मिसळ खाण्यात काही पॉईंट नाही. तर मग स्पेशल मिसळ आपण स्पेशल मिसळ मागूया. अशा वेळी बाकीच्यांच्या पण प्लेटा बघायच्या, म्हणजे कळतं की इथले राहणारी लोक काय मागतात. आपल्याकडे मिसळ काय बेस्ट आहे का? आपल्याकडे पुणेरी मिसळ ठीक आहे. एक पुणेरी मिसळ, अजून काय स्पेशालिटी आपली? कोथिंबीर वडी, पॅटीज, कोथिंबीर वडी घ्यायची. एक कोथिंबीर वडी द्या. नाही, पाव सोबत येत असेल ना मिसळ, येत नाहीत का? गिरगावातून मी विचारलं की इथे स्पेशल काय, तर ते म्हणतात पुणेरी मिसळ. बघा म्हणजे पुणेरी लोक कुठे कुठे असो. ज्या पद्धतीने आलंय ते खूप छान इंटरेस्टिंग वाटतंय. पाव आहे सोबत, हां बटाट्याचा रस्सा आहे, पातळ भाजी जी आहे ती सोबत, चिवडा आहे, शेव चिवडा, शेव आहे जाड. तर पहिला घास खाऊन बघूया. दाट दिसतोय रस्सा. वा, मला आवडली चव. परत मला असं वाटतं मिसळ म्हणून खाऊ नका, कारण मिसळीचं असं याच्यामध्ये काही नाहीये. छान चविष्ट पातळ भाजी असते ना, आणि त्यात थोडासा कांदा शेव टाकून, तर तशी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे मिसळ आहे, किंवा काही लोकांच्या मिसळ म्हणणाऱ्या कशी एक एक्सपेक्टेशन असते की अशीच असली पाहिजे मिसळ. जर ओपन माइंडने आलात, छान पातळ भाजी आणि पाव असं जर तुम्ही खाल्लं तर खूप आवडेल. थोडीशी म्हणजे मसाल्याचं काहीतरी थोडीशी गोडसर चव असते ना, तशीच चव आहे. परत गोड म्हणजे वाईटच, मिसळमध्ये काय गोड असतं का असं नसतं, पण मसाल्याची पण एक गोडसर तिखट चव असते, तशी याची आहे. बहुतेक पुणेरी नाव त्याने ठेवलं म्हणून माइल्ड करावी असं त्यांना वाटलं असेल. यात थोडी मटकी पण आहे, म्हणजे लपली होती मटकी, आता ती दिसायला लागली. बटाटा जास्त दिसतो पण मटकी सुद्धा आहे. तर कोथिंबीर वडी आलेली आहे, साईज मोठा आहे, छान सोबत खोबऱ्याची चटणी आणि सॉस सुद्धा आहे. तर आपण तोडूयात. हां, परत जे आपण आस्वादला कोथिंबीर वडी खाल्ली ते तसंच मला दिसतंय की पीठ आणि बटाटा आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर कमी आहे. खूपच खुसखुशीत आणि छान चव. कोथिंबीर वडीमध्ये मायनॉरिटीमध्ये 10% कोथिंबीर आहे. मी म्हणेन की बटाटा पॅटी असं म्हणता येईल, बटाटा पॅटी.
कोथिंबीर वडी असं नाही, कोथिंबीर वडी जी प्रॉपर असते ती तशी कोथिंबीर वडी नाहीये, पण छान एक वड्याचा वेगळा प्रकार म्हणून नक्की छान चव. मी उपासाने म्हणत नाही बरं का, सारख्या म्हणत नाही, खरंच चांगली चव आहे, फक्त कोथिंबीर वडी म्हणून नाही. पण आपण दादरला पण खाल्ली होती, तिथे सुद्धा अशीच मिळाली होती. मला असं वाटतं की मुंबईमध्ये कोथिंबीर वडी अशाच पद्धतीची मिळते, मे लोकांना हा प्रकार आवडत असेल. चवीला अप्रतिमच लागतंय, पण जे कोथिंबीर वडी आपण ज्या प्रॉपर कोथिंबीर वडी खातो तशी नाही, एवढंच माझं म्हणणं. चटणी छान आहे, एकदम मला कोकणातली आठवण आली. कोकणामध्ये कसं खोबऱ्याची मूळ चव ठेवतात, पण जास्त मिरची घालत नाहीत, कमी मिरची असते, तशीच चटणी आहे. खूप ताजं खोबरं आहे, त्यामुळे चटणी मस्त आहे. छान आहे चहा. घरी गेल्यावर काय आहे, जनरली मुंबईमध्ये चांगला चहा मिळत नाही. सगळीकडे ना ते टिपिकल युपी स्टाईल चहा मिळतात, किंवा तो नागोरी. हा चहा असा मस्त चहा आहे. ती मिसळ पुणेरी होती का नव्हती, तर पुणेरी मिसळ म्हणजे लोकांना वाटतं कमी तिखट, पण गोडसर असते की ती पुणेरी मिसळ. तर आता मला पण एक्झॅक्टली माहिती नाही पुणेरी मिसळ म्हणजे काय. खरं तर पुणेरी मिसळ, आता कोल्हापूर वेळेवर कोल्हापूरचा एक मसाला आणि तो लगेच फ्लेवर कळतो, नाशिकमध्ये गेल्यावर कळतो नाशिकचं. तसं पुण्याची अशी एक चव नाही आहे, कारण प्रत्येक ठिकाणच्या मिसळीचा कम्प्लिटली वेगळी चव आहे. जी एक म्हणतात ना, एक युनिफॉर्म चव किंवा एक युनिफॉर्म मसाला असा पुणेरी मिसळचा नाही आहे, असं माझं मत आहे. तुमचं काही ज्ञान असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये प्लीज ते पाझा, म्हणजे सॉरी सांगा मला, माझ्या ज्ञानात भर पडेल. लास्ट 35 वर्ष मी दुकानात येतोय. बरं. 1910 साली माझ्या आजोबांनी दुधाचा व्यापार हां, आणि बेसिक मावा बर्फी असं स्टार्ट केलं होतं. तर आता इथे आपण विचारूयात. इथे पण सगळे मराठमोळेच पदार्थ आहेत, उपवासाचे पदार्थ सुद्धा आहेत. बाय द वे उपवासाचे पदार्थ दररोज मिळतात वाटतं इथे. काय आपल्याकडे स्पेशल खायला? आपलं स्पेशालिटी मिसळ आहे का? ठीक आहे. एक प्लेट चिवडा, एक प्लेट चिवडा, एक प्लेट वडा. वडा, आणि ते बाहेर शोकेसमध्ये ती गुलकंद बर्फी आहे बघा. गुलाब हा गुलाब बर्फी, ती पण ते खूप टेम्पटिंग वाटलं मला. शोकेस मधलं गुलाब बर्फी, चिवडा कसला भारी आलाय. खूप बरे चिप्स पॅक करून घेऊन जात असेल, खूप ताजेपणा. म्हणजे टेक्स्चर आहे ना बटाट्याच्या चिप्सचं वेगळंच आहे. हां, ही गुलाब बर्फी ना. बटाट्याचा चिवडा पण आहे त्यामध्ये, बटाट्याचा चिवडा बटाट्याचे चिप्स दोन्ही एकत्र दिले. मला वाटलं पातळ पोह्याचा चिवडा असेल. ते चिप्स अजून वेगळ्या लागायचं कारण त्याला कुठेतरी मसाला लावलाय त्यांनी, जो जनरली नसतो. म्हणजे आणि त्याला ना अशी गोडसर चव आहे, खारट गोड अशी चव आहे त्याला. त्यामुळे ना चिप्स त्या वेगळ्याच लेवलला लागतात. आणि सेम मसाला तो या बटाट्याच्या चिवड्याला सुद्धा आहे. इतक्या ठिकाणी खाल्ल्या बटाट्याचा चिवडा आणि बटाट्याचा चिप्स, सगळ्यात भारी, जगात सगळ्यात भारी मला वाटतं या आहेत. आणि चिवडाही हे कायम चालू असतं आमचं प्रोडक्शन. तुम्ही म्हणाला का सकाळी झाला तर संध्याकाळी होईल वगैरे असं नाही, थ्रू आउट डे कंटिन्युअस चालू आहे. ओके, ताजेपणाच त्याची. हां, बरोबर. गुलाब बर्फी खव्याचीच आहे, म्हणजे गुलाबाचा खूप मस्त स्वाद आहे, एकदम छान वाटतंय खाल्यावर. खूप कमी गोड आहे. गुलाब बर्फी पण प्रकार मला खूप आवडला, छान. मला वाटतं मराठमोळीचे पदार्थ आहेत, प्रत्येक पदार्थ एकदम घरगुती आणि उत्तम चवीचे असते. चिवडा आणि याच्यावरूनच समजतं. तर बटाटे वडा ट्राय करून बघूया आपण. तर बटाटे वडा आलेला आहे आणि सोबत पांढरी चटणी आहे खोबऱ्याची, आणि सोबत कांदा लसणाची पण कोरडी चटणी आहे, त्यामुळे जास्त इंटरेस्टिंग. भाई टच केल्यावर जाणवलं आपल्याला की खुसखुशीत आहे खूप जास्त. वा, एकदम जे काय पातळ आहे आवरण, बेस्ट, सुरेख. म्हणजे चटणी एक नंबर आहे. दादरमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी खाल्ले ना बटाटे वडा, तांबे असेल, बऱ्याच ठिकाणी जे जुने स्पॉट आहेत दादरमधले, तर सगळ्यापेक्षा सगळ्यात भारी मला हा आवडला. चटणी सोबत कांदा लसणाची चटणी एक नंबर आहे, सुरेखा. मला असं वाटतं की इथे प्रत्येक पदार्थ खाऊन बघायला पाहिजे, इतके भारी आहेत. पण कसं आहे, आपल्याला अजून बरेच स्पॉट कव्हर करायचे, त्यामुळे किती खाणार. पण सुरेख. भाजी सुद्धा एकदम छान, प्रत्येक गोष्टीला चव आहे अशी अप्रतिम. हा तेलपोळी नावाचा प्रकार आहे, जो रसिकाने सांगितला, मी आयुष्यात कधी खाल्लेला नाहीये. हा फक्त गिरगावातच मिळतो. मी तरी गिरगावातच खाल्लाय, मला माहित नाही बाकी मिळतो का नाही. तर आधी गिरगावात बऱ्याच ठिकाणी तेलपोळी मिळायची, आता कमी झालाय, हार्डली 2-4 दुकानात मिळेल. तर मी इथे विचारलं तर ह्यांच्याकडे होती. तर तेलपोळी म्हणजे आपली पुरणपोळी असते ना तसाच प्रकार, फक्त पुरण कमी घालून थोडी पातळ लाटतात आणि भाजताना तेल लावून भाजतात, म्हणजे सतत
पलटायचं तेल लावायचं हीच प्रोसेस असते भाजताना त्याची, आणि त्यामुळे ती कुरकुरीत होते. छान लागतंय प्रकार हा, मस्त आहे. म्हणजे बेळगावला मांडे मिळतात ना, साधारण त्या पद्धतीचा आहे. मांडा मोठा असतो खूप आणि तो असाच फोल्ड केलेला असतो, पण तो कुस्करून त्यात दूध टाकून खातात. मला असं वाटतं ती पण तशी छान लागू शकेल. गोड असल्यावर दूध टाकल्यावर ती भारीच लागेल. नुसती पण खायला खूप छान आहे. मला असं वाटतं चहासोबत वगैरे छान वाटेल. आणि गव्हाचे आणि मैद्याची चव लगेच कळते तुम्हाला की म्हणून गव्हाची पोळी आहे. वा, हे आपली काय खासियत, तुम्ही काय सांगाल कशामुळे लोकांचं प्रेम? मिठाईमध्ये ना आमचा सफेद पेढा हम्म. ऍटलीस्ट मी गॅरंटीने देऊ शकतो का इथे गिरगावात तरी कोणाकडे नाही. बर बर. हा हा मी जसं सांगितलं, हा जो सफेद पेढा आहे त्याची खासियत आहे आणि हा राहतच नाही असं त्याला म्हणतात. गणपतीमध्ये खूप वेळा डिमांड असतो. परत सांगतो, असा सफेद पेढा कुठेच खाल्लेला नाही. उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही. प्रचंड ताजे म्हणून चवच वेगळी आहे. मी म्हणून की हे पहिलं घ्यायला पाहिजे इथे आल्यावर. तर आयडियल उपहारगृह खाण्यासाठी एकदम आयडियल आहे असं मला वाटतंय. सॉरी, हे मला राहवलं नाही म्हणून बोललो. खरं सांगायचं तर मला एकदम भूतकाळात आल्यासारखं वाटतंय. मी असे जुने स्टॉल्स, जुनी रेस्टॉरंट्स, ते शोकेस, मिठाई ठेवण्याची पद्धत, प्लेटमध्ये तुम्हाला चिवडा मिळतो, या सगळ्या गोष्टी ना एकदम अशा बालपणात घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि हे सगळे स्पॉट तसेच आहेत. मोजके पदार्थ पण एकदम चविष्ट. आपला पुढचा स्पॉट आहे, तर माझी काय म्हणतात त्याला, उत्सुकता आणि एक्सपेक्टेशन माझा वाढत चाललेला आहे. बघूया चला. किती वर्षापासून आहे आपलं? 1940 1900. तुमच्या आजोबांनी चालू केलं? आजोबांनी चालू केलंय. बरं. सिक्युरिटी नाव चांगलं आहे आमचं, माहिती आहे? अरे हॅलो, तेच आम्ही आता गिरगावातले जुने हे करतोय, तर म्हणून म्हणलं सांडूमध्ये यायलाच पाहिजे. तर मग काय आपली खासियत, तुम्ही काय सजेस्ट कराल? हा, राजगिरा पुरी भाजी का? अच्छा, फराळी मिसळ आहे आपल्याकडे आणि दररोज असते आपल्याकडे. कारण फराळी मिसळ मिळतच नाही कुठे, असा प्रॉब्लेम आहे. मग एक फराळी मिसळ घेऊयात. वा वा वा, म्हणजे जे काय मला आनंद झालेला आहे. कारण जनरली असं आहे की इतके रेअर करून ठेवलेत ना उपवासाचे पदार्थ, उपवासाची मिसळ मिळतच नाही. आणि उपवासाचे पदार्थ असे कंसात लिहिलेलं असतं, फक्त शनिवार, फक्त गुरुवार. इथे दररोज उपवासाचे पदार्थ आहेत. तर उपवासाच्या मिसळमध्ये साबुदाण्याची खिचडी आहे, चिवडा आहे बटाट्याचा, सळी चिवडा, आणि शेंगदाण्याची आमटी आहे, आणि त्याच्यामध्ये उकडलेले शेंगदाणे सुद्धा आहेत. काय बात. तर लगेचच सुरुवात करूयात. तर काय, चिवड्याचा खुसखुशीतपणा कमी व्हायचा. शेंगदाण्याची आमटी आहे ना, सुरेख. कारण त्या आमटीवर चव ठरते खरं तर मिसळीची. खूप अप्रतिम चव. आणि बऱ्याच वेळा शेंगदाण्याची आमटी अशी गोडसर बनवतात, तशी गोडसर नाही आहे. शेंगदाण्याची चव छान आहे त्याच्यामध्ये. साबुदाण्याची खिचडी जी आहे ना, ती अशी विरघळते तोंडामध्ये. शेंगदाणे पण मस्त आहेत. नो नॉनसेन्स म्हणतात ना, नो नॉनसेन्स उपवासाची मिसळ. 3-4च गोष्टी एकदम अस्सल ताज्या, तशी मिसळ आहे. सुरेख. ही वडी आहे का? श्रीखंड वडी. हा हा हा. नुसत्या राजगिऱ्याच्या पुऱ्या घ्यायच्या का? श्रीखंडासोबत खाता येतील. काय बोलताय? राजगिऱ्याच्या पुऱ्या मिळतील का? भाजी नको, श्रीखंडासोबत खातो. मी म्हणलं तसं, श्रीखंडाच्या वड्या आता मिळत नाहीत. हा हा, कम्प्लीट शाळेच्या आठवण्या. काय मिळत नाही जरा खरं, श्रीखंडाच्या वड्या इतक्या छान आहेत ना, सगळीकडे मिळायला पाहिजे. खूप कमी ठिकाणी मिळतात. खूप छान आहे वडी. श्रीखंडच आहे हे, म्हणजे मला तर याची प्रोसेस माहीत नाही की ती घट्ट कशी करतात, पण वडी फॉर्मॅटमधलं श्रीखंड असं म्हणताय. तर पियुष जसं असतं ना लिक्विड फॉर्मॅटमधलं आम्रखंड, तसं हे वडी फॉर्मॅटमधलं श्रीखंड असं म्हणताय. इथे सुद्धा दुधी भोपळ्याची बर्फी मिळते. म्हणजे आपण दादरची पण जी जुनी रेस्टॉरंट आहेत तिथे आपण बघितली होती ही बर्फी. खूप कमी ठिकाणी आणि रत्नागिरीला, कोकणात वगैरे मिळते दुधी भोपळ्याची बर्फी. इथे सुद्धा आहे, त्यांनी दिली लगेच चवीला. खूप कमी गोड आहे, चांगली गोष्ट म्हणजे. आणि ही अशी तुम्हाला चावल्यावर लगेच ती अशी छान मऊसर असते. श्रीखंडाची वडीची थोडी जास्त हार्ड वाटते, थोडीशी मऊ बर्फी आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे दुधीची चव त्यांनी तशीच ठेवली आहे पूर्णपणे. सुरुवातीला ऍक्च्युली दुग्ध म्हणजे दुधाचे पदार्थ मिळत होते आणि इकडे जास्ती करून मिल कामगार होते. हा हा. तर त्यामुळे दूध हा मेन हे होता की मसाला दूध, साधं किंवा गरम दूध हे आणि साधं दूध हे सगळं रेग्युलर असायचं. इथे राजगिरा पुरी आणि भाजी अशी डिश होती. आणि राजगिरा पुरी उपवासाला चालते नाही का? माझा उपवास नाहीये,
पण उपवासाच्या थाळीमध्ये मी राजगिरा पुरी खाल्ली होती. म्हटलं भाजी कशाला, श्रीखंड आहे आणि केशरयुक्त असावं, कारण रंग त्याचा पिवळा आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे राजगिराची पुरी अशी फुगलेली आहे. त्यामधले काय होतं, राजगिरा आहे ना तशी जाड राहतात पुऱ्या, त्या म्हणजे अशा त्या फुगत नाहीत. तर यांच्याशी खुसखुशीत आहे राजगिराची पुरी. बरं वाटलं मला ते बघून. वा 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 वा, दुपारच्या वेळी श्रीखंड पुरीचे जेवण करून काय करायचं पुढे आता. श्रीखंडची चव आहे ना, मी परत सांगतोय, खूप जास्त पारंपरिक चव आहे. म्हणजे सिंथेटिक गोष्टी नाहीत, बाकी गोष्टी नाहीत. प्रॉपर आपली आजी कसे घरात चक्का टांगून मस्त श्रीखंड बनवायचे तशी चव येते. अशी मलईसारखी त्याला एक थोडीशी चव येते घरी केलेल्या श्रीखंडाला, तशी चव येते. तर बाहेर ते काय सगळं मशीन मेड, तुला मला असं सगळं सेम लेवल सेम चवीच लागतं, तसं नाही आहे. खूप अस्सल आणि छान चव आहे श्रीखंडाची. मग दुग्ध मंदिर असल्यामुळेच मला असं वाटलं की ज्या ज्या दुधाचे पदार्थ आहेत ते खावे. आज नेमकं खरवस नाही यांच्याकडे खरवस पण भारी असेल, आणि खरवस नाही ही पण चांगली गोष्ट आहे. आणि कसं आहे, चीक जो असतो दुधाचा दररोज अवेलेबल नाही होत. दररोज भरपूर मोठ्या प्रमाणात खरवस मिळत असेल तर तो खरवस नसतो. छान. मजा आली सांडूमध्ये. जे काय आडवं तिडवं खाल्लंय, म्हणजे आधी बटाटे वडा, चिवडा, मिसळ, त्याच्यावरती आता उपवासाचे पदार्थ, त्यामुळे आता झोप यायला लागलेले, डोळे जड झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा ब्रेक घेऊयात आणि त्यानंतर आपले बाकीचे स्पॉट एक्सप्लोर करूयात. गिरगाव आणि तिथल्या चाळी यांचं एकदम जुनं नातं आहे. खरं तर माझे कुठलेच नातेवाईक किंवा मित्र गिरगावचे नाहीत आणि पुण्यात वाढल्यामुळे माझा चाळ या गोष्टीशी काहीही संबंध नाही. पण तरीही ही चाळ संस्कृती मला जवळची वाटते. कारण शाळेत असताना पुलंचं आसामी आसामी, बटाट्याची चाळ पहिल्यांदा ऐकण्यात आलं. त्यानंतर सई परांजपेंचा कथा चित्रपट, जयंत पवारांचं अधांतर नाटक, वपू काळे आणि वेगवेगळ्या लेखकांच्या गोष्टींमधनं मुंबईची चाळ सतत भेटत राहिली आणि कायम मनात राहिली. त्यामुळे चाळीत न राहता, तिथे प्रत्यक्ष अनुभव न घेऊन सुद्धा चाळ संस्कृती मला खूप जवळची वाटते. आज बऱ्याच ठिकाणी रिडेव्हलपमेंट होतंय, भराभर बदल होत आहेत, पण तरीही या वाढणाऱ्या टॉवरच्या गर्दीत काही जुन्या चाळी अजूनही खंबीरपणे उभ्या आहेत हे तिथे फिरताना जाणवतं. विश्रांतीनंतर आपला पुढचा स्पॉट होता पणशीकर आहार, जे 1921 पासून चालू आहे. म्हणजे 104 वर्षांपासून आहे हे. खरं तर हे दादरमध्ये सुद्धा आहे, पण यांची जी पहिली ब्रँच आहे ती गिरगावामध्ये आहे. म्हणून प्राची सांगितलं होतं की इथे पियुष खूप चांगलं मिळतं, फेमस आहे. पण चांगलं आहे, इथलं पियुष फेमस आहे. पणशीकरचं पण जास्त फेमस. आपण तिकडे कम्पेअर करून आपण घेऊन एक पियुष. आणि ऊन पडलेलं आहे, खूप घाम आलाय, खूप चालतोय, आम्ही फिरतोय. मला एकच काम करायचं आहे छोटंसं, म्हणजे सबस्क्राईब करायचं. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही व्हिडिओ लाईक केलात तर तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिला हाईप नावाचा, तो जर तुम्ही दाबलात तर आपला जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे प्लीज सुकिर्द जी भावाला तुमच्या जरा हाईप करा राव. वा वा, सगळ्यांचे मेनू कार्ड्स खूप छान आहेत. आता शक्यतो आपण रिपीट नको करायला पदार्थ, वेगळे पदार्थ मागूयात. नाहीतर सगळ्या मराठामुळे जे स्पॉट आहेत ना सगळीकडे साधारण सेमच आहेत. तर आपण बघूयात की आपण थालीपीठ खाल्लेलं नाही. विचारू आपल्याकडची काय स्पेशालिटी. साध्यामध्ये एक थालीपीठ द्या आणि पियुष द्या. फराळी शिरा आणि फराळी पुलाव हा नवीन प्रकार मला समजलेला आहे. काय म्हणजे उपवासवाल्या लोकांची चंगळ इथे असं मला वाटतं. खरं तर ना उपवासाची थाळी हा जो प्रकार आहे ना, म्हणजे मला उपवास आणि थाळी हेच दोन कम्प्लिटली विरोधाभास वाटतो मला. अरे उपवास कशाला करायचा असतो, कमी खाण्यासाठी, फळं दूध. पण नाही, आपल्याला खाण्याचं आहे आयुष्यात. पण मी कधी आयुष्यात उपवास करत नाही, पण मला उपवासाचे सगळे पदार्थ भरपूर आवडतात. क्या बात आहे. थालीपीठ आणि पियुष पिण्याची माझी जास्त इच्छा होतीये. बघूनच ते असं मला एकदम टेम्पटिंग वाटतंय. आधी थालीपीठ खातो, आधी पहिलं पियुष पितो. मुंबईत जितक्या ठिकाणी पियुष ट्राय केलंय सगळ्यात भारी मला हे वाटलं. ते कारण कमी गोड आहे, माइल्ड आहे आणि पातळ पण आहे. तर ते खूप जास्त दाट असताना तर श्रीखंडच खातोय असं वाटतं. खरंच आहे, पण शिवरचा बेस्ट आहे पियुष. आता आपण थालीपीठ ट्राय करूया. हा तळलेला दिसतोय डायरेक्ट कढईत घालून. लोणी लावूयात मस्त पैकी. हा वा 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 वा, मस्त लोणी लावलेलं आहे. तळल्यावर भारीच लागतो थालीपीठ. अच्छा तळल्या लोणी अप्रतिम आहे, खुसखुशीत आणि सुरेख थालीपीठ. काय वाजत वा वा. चटणी सोबत
चटणी पण मस्त आहे. तर थोडीशी डाळ पण घातली आहे, फक्त खोबऱ्याची नाही आहे. वा वा वा. आणि यात पांढरे तीळ सुद्धा आहेत थालीपीठामध्ये, त्यामुळे अशी त्याला एक खमंग चव येते, अशी खुसखुशीत खमंग. आणि कांदा आहे, भाजण्याची चव सुरेख, एकदम तिखट, सगळ्या गोष्टी प्रमाणात. हलकीशी ओव्याची चव पण येते त्याच्यामध्ये भाजण्यामध्ये. लोणी फारच छान, सुरेख लोणी. दिल खुश. पुढचं दुग्ध मंदिर आहे त्याचे मालक आधी दारोदारी जाऊन दूध विकायचे आणि मग 1946 मध्ये सुरू झालेलं प्रकाश दुग्ध मंदिर. तर आपण दादर मधल्या प्रकाशमध्ये पण गेलोय, पण हे आणि ते सेम आहे का मला माहित नाही. हे इथे आहे प्रकाश दुग्ध मंदिर आणि दादरचं होतं प्रकाश उपहारगृह. इथला सुद्धा साबुदाणा वडा प्रसिद्ध आहे, तर आपण तो मागूयात. आणि दुग्ध मंदिर म्हटल्यावर बरेच दुधाचे पदार्थ आहेत. मसाला दूध आहे, एक तर ग्लास प्यायला मसाला दूध इथेच मला असं होईल. पण आधी आपण वडा घेऊयात, साबुदाणा वडा, त्यानंतर बघूयात बाकीचे. सिंगल वडा घेऊयात, लाडू सारखा वडा, एवढा वडा आहे. एक साबुदाणा वडा प्लेट आणि खरवस आहे का, एक खरवस. तर इथे सगळेजण साबुदाणा वडा, प्रत्येक टेबलावरती साबुदाणा वडा आहे. काही वेगळं मागवलं ना, असं घाणेरडा लुक वगैरे देतील अशी मला भीती वाटते. मी साबुदाणा वडा मागवला नाही, फार मोठा नाहीये, छोटा आहे तसा. म्हणजे मला तो असा लांबना असा मोठा दिसला होता साबुदाणा वडा, फार मोठा नाहीये. साबुदाणा वड्याने सुरुवात करूयात. पहिल्यांदा तो मोडूयात. हा गरम गरम आहे. वा वा वा. हा नुसता वडा खाऊ. छान आहे, खुसखुशीत आहे. दादरच्या प्रकाशमध्ये बरेच लोक ऑफेंड झाले, मला तो वडा आवडला नव्हता. पण तो नीट असं खुसखुशीत नव्हता. आवरण जे होतं असं कचकच दाताला लागत होतं, पण इथे तसं नाही. इथे प्रॉपर येतो. आतमध्ये बटाटा आणि साबुदाणा आहे आणि तो पण नीट शिजला गेलाय. पण तो जर चिंगमसारखा असेल ना तर खूप इरिटेटिंग होतं चावताना, ते असं दातात अडकत राहतं, मजा येत नाही खायला. पण आता साबुदाणा जो आहे आणि थोडासा बटाटा तो मऊ आहे, त्यामुळे छान वाटतं चावताना. टेक्स्चर छान आहे, बाहेरनं खुसखुशीत आणि आतून मऊ. परत माझं वैयक्तिक मत असतं, लगेच तुम्ही असं समजू नका, कारण सायंतारा वडा मला आवडला नव्हता, लोक लय ऑफेंड झाले होते. माझं मत आहे, काही लोकांचं असं असतं की लहानपणापासून तुम्ही ते खात असतात, त्यामुळे ती चव डेव्हलप झालेली असते. पण अगेन प्रकाश दुग्ध मंदिर गिरगाव इथला साबुदाणा वडा कायम लक्षात राहील. आणि जे महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी साबुदाणे वडे चांगले मिळतात, त्यातलं हे ठिकाण असं मी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो. भूक नाही म्हणत एक संपवतोय आणि दुसरा पण संपवू शकतो. आता खरवस तर हे असं आंबा खरवस किंवा असं कुठल्या फ्लेवर नाही, नुसतं खरवस मागवलेलं आहे आपण. ठीकठाक आहे, फार नाही आवडलं खरवस. त्याचं कारण असं आहे की असं रसरशीत असेल ना, असं चावताना ते असं थोडंसं तसं पाणी आणि ते ओलसर असेल ना तर खाताना मजा येते. पण नुसतं ड्राय असेल ना तर त्याचं खोडरभर चावल्यासारखं वाटतं. हे बघा, हे तुकडा जो आहे ना, बघा हा खूप ड्राय आहे. बघा हा पॅट हे जे आहे ना इथलं, ते खूप ड्राय आहे. आणि ते जेव्हा ड्राय असतं ना तेव्हा ते असं चावताना असं खूप कोरडं खातोय असं होतं. मुख्य म्हणजे कसं आहे, खरवसाला जाळी येते, त्याचं जे टेक्स्चर असतं ना ते असं जाळीदार असतं आणि याला जाळीच नाहीये. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बाहेर बघा, तुम्हाला जे प्लास्टिकच्या डब्यांमध्ये मिळतात ना ते सिंथेटिक, म्हणजे ते अस्सल दुधाचा चिकच नसतं. त्यामुळे तो फील इकडे येतो आणि तो इथे अपेक्षित नाही. दुग्ध मंदिर आहे, इतकं जुनं आहे, इथे ते अपेक्षित नाही. म्हणजे परत त्याच की बहुतेक साखरेचा आहे, कारण गुळाचा खरवस अजून मजा येते खाताना. पण माहित नाही म्हणजे कारण काय याचं असू शकेल. पण खरवस मी अजिबात रेकमेंड नाही करणार इथला. वडा चांगला. पुढचा जो स्पॉट आहे तो गिरगावच्या थोडासा बाहेर आहे. तो एक्झॅक्टली कधी चालू झाला माहित नाही, पण हा सुद्धा खूप जुना स्पॉट आहे. बरं, हा जो स्पॉट आहे हिंदू विश्रांतीगृह आपल्या लिस्टमध्ये नव्हतं, पण इथे असा एक पदार्थ मिळतो, म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच मिळत नाही आणि ते खायला लोक इथे येतात. आपण पण ट्राय करूयात. तर हा प्रकार फक्त इथेच मिळतो. त्याचं नाव आहे पोळा मिसळ. पोळा म्हणजे घावनासोबत मिसळ देतात आणि सोबत रस्सा सुद्धा आहे. तर हा काहीतरी वेगळाच प्रकार. म्हणजे मिसळ आजपर्यंत मी पावाबरोबर ब्रेड बरोबर खाल्लेली आहे, पण डायरेक्ट घावनासोबत मिसळ पहिल्यांदाच खाणार आहे. बघूयात आपण. आधी हे मोठ्या प्लेटमध्ये घालून घेऊयात. वा वा वा, क्वांटिटी जोरदार आहे. यामध्ये पापड्या आहेत, वाटाण्याची उसळ आहे बाय द वे, कांदा आहे भरपूर सारा आणि रस्सा. बटाटा सुद्धा आहे, बटाट्याची भाजी सुद्धा आहे. वा, घावन मस्त आहे, पण पातळ, झकास.
हा रस्सा आहे ना हा वेगळाच आहे. म्हणजे खोबऱ्याची चव असणारी ग्रेव्ही येते. मिसळचा जी तर्री किंवा कट असतो तसं नाहीये, पातळ असते बऱ्यापैकी. ती दाट आहे आणि ती खूप भारी लागते घावणासोबत. म्हणजे सांगू का, आता मी खाल्लेलं नाहीये पण मला साधारण माहिती आहे कसं असतं. फिश करीचं कसं टेक्स्चर असतं ना, तसं व्हेजिटेरियन करी ती या फरसाणासोबत असं म्हणतायत. आणि खूप माइल्ड आहे, म्हणजे तिखट नाही आहे. पापड्या भरपूर आहेत, शेव जाड आहे, त्यामुळे खूप छान कॉम्प्लिमेंट करतोय. त्यामुळे हा वेगळाच प्रकार आहे आणि मला आवडला. गिरगावमध्ये पोळा मिसळ पहिल्यांदा ट्राय केली आणि छान आवडला. प्रकार हा आवडला. आणि हा असा स्पॉट आहे ना की तुम्हाला असं वाटेल की जनरल असतात ना छोटीशी हॉटेल चौकामध्ये, तसं हॉटेल जायचं की नाही, पण इथे लोक खास येऊन तेच खातात. मला दिसलं पोळा मिसळ. पोट तुडुंब भरलेला आहे. आणि हे होते आपले गिरगाव मधले जुने ऐतिहासिक मराठमोळे स्पॉट्स. खरं तर तुम्ही ते रील्स मध्ये बघितले असतील किंवा बऱ्याच लोकांना ते माहिती सुद्धा आहेत, पण मी पहिल्यांदा इथे जाऊन खाल्लं त्यामुळे माझा अनुभव जबरदस्त होता आणि हे कायम लक्षात राहील. परत एकदा आपण नाही का भूतकाळात मागे गेल्यासारखं मला वाटलं. गिरगावचे आणि या भागाचे आणखी स्पॉट्स आम्ही घेऊन येणार आहोत. तुमची काही रेकमेंडेशन्स असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. ते पण स्पॉट्स आम्ही नक्कीच इन्क्लूड करू. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.